असेल माझा हरी तरच मी आणेल माझ्या घरी. डील नाही तर कायही. गणपतीसुद्धा नवसाच्या वेळेला की मला तू नवसाला पावला तर घरी आणेल, बाकीच्या वेळेला ते मला जमत नाही, मला ते होत नाही आमच्याकडून, आम्हाला ते जाम करावं लागतं अमुक अमुक. हां, ते दुसरी गोष्ट आहे की आम्ही आमच्या बाळाचं सगळं काही केलं आहे, पण आमचं कसं भक्ती नाही आहे ना त्याच्याप्रती. हाच तर मूळ मुद्दा आहे. इथंच तर सर्वात मूळ सुरुवात आहे की तुमची ईश्वराप्रती भक्तीच नाही आहे किंवा ईश्वराप्रती प्रेमच नाही. त्यांनी काहीतरी दिलं तर तो माझा आहे, त्यांनी नाही दिला तर तो माझा नाही. हा जो मुद्दा आहे ना, ह्याच्यामुळेच ईश्वर कधीच कृपा करत नाही. एक असतं आईवडिलांनी घे बाळा म्हणून दिलं, आणि एक असतं घे चल निघितून. हा फरक आहे. आणि तुम्हाला जे भेटतं ते असं असतं घे चल निघितून असं असतं. त्यामुळे ते भेटल्यानंतरही काही त्याचा फायदा नसतो आणि ते परत जातं, आणि गेल्यावर तुम्ही परत जाता. मी म्हटलं ना मागच्या वेळेला की तुम्ही जे मागता, तुम्हाला हवं असतं धन, तुम्ही मागता जॉब, आणि मग परत जाता ईश्वराकडे भीक मागायला, हो मला ते भेटलं नाही. मग ईश्वर म्हणतो मी तुला आधीच कारण ईश्वर कल्याणच करणारा आहे. आईवडिलांनी विचार केला की या मुलाचं कल्याण व्हावं तर ते करू शकत नाही, ते मुलालाच कृती करावी लागते. पण ईश्वराचं तसं नाही आहे. ईश्वर विचार पण तसा करतो, कृती पण तशी करतो, आणि घडून पण तसंच देतो, पण ते आपल्याला समजत नाही. समजा तुम्ही गाडी चालवायला शिकल्यानंतर क्लच दाबल्यावरच गेअर पडतो हे आधी मागच्याला विचारलं होतं का? मागच्याला विचारलं असतं, मागच्याने कानफडत मारली असती पाठी, म्हणून तू चालव हे बोललं असतं त्याने. तसंच इथं पण आहे. आधीच प्रश्न विचारायचा नसतो हे असं का? कारण आपल्या बुद्धीला कळेल ईश्वराने दिलेली अशी आपली बुद्धीच नाही. अर्जुनाचं पण तेच झालं. अर्जुन प्रश्न विचारत गेले. कृष्ण म्हटलं तुला काय ओळखायचं, घे माझ्याच पोटात बघ, हे ज्यांना तू मारतोय त्यांना मी आधीच मारून टाकलेलं आहे, ते आधीच माझ्या पोटात गेलेलं, अजून काय बघायचं तुला, सत्य आता बोल. कारण आपल्यालाच बुद्धीला वाटतं. मी म्हटलं ना, माझं शरीर एवढं मोठं म्हणून माझ्या बुद्धीची साईज एवढी मोठी म्हणून मला सगळं कळतं. हाच मोठा प्रॉब्लेम असतो. समाजाने ठरवून दिलं असेल तुमची साईज बुद्धीची झाली किंवा अमुक अमुक झाली, पण अजून तुम्हाला कळतंय कुठे जे कळायला पाहिजे, जे सत्य कळतंय ते कुठं आहे? कारण भगवान गीतेमध्ये, भगवान असंख्य पुराणांमध्ये त्यांचं काय मत आहे किंवा त्यांचा काय विषय आहे ते अथर्व शीर्षामध्ये किंवा अमुक अमुक स्तोत्रांमध्ये भगवान बोलून स्पष्ट झालेले आहेत. ईश्वर त्याचं बोलून निघून गेलेला आहे, पण आपल्याला ते कळत नाही कारण आपण ते वाचायला जात नाही. आपण ठरवतो की माझ्याशी त्याचं नातं वेगळं असेल. नातं वेगळं आहे, पण देणं किंवा न देणं, हे जे देणं घेणं आहे ना, ते सेमच असतं सर्वांची, त्यात काही वेगळा विषय नसतो. ते स्पष्टपणे बोलूनच मोकळे झालेले. बाकी दत्तगुरु दिगंबरा, सीताराम.